Hello friends, in previous videos we study one function, onto function, inverse function, composition of function, algebra of function. In this video we study piecewise defined functions. आता या नावावरूनच कळतंय पीसवाईज डिफाईन्ड फंक्शन्स म्हणजे काय, फंक्शन म्हणजे काय हे तर आपल्याला माहीतच आहे. पीसवाईज म्हणजेच काय, एखादं फंक्शन असेल तर ते एका छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये दिलं असेल. जसं समजा एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे, ते जर तुम्हाला दिलं x+1 इफ एक्स लेस दॅन 1, x4 - x इफ एक्स ग्रेटर दॅन 1. म्हणजेच एक फंक्शन दिलं आहे ते पीसमध्ये दिलं आहे आणि त्याच्यावर काहीतरी कंडिशन असेल त्याच्यामधल्या एक्सवर. तर बघूया डेफिनेशन. डेफिनेशन काय, ए फंक्शन डिफाईन्ड बाय 2 or more इक्वेशन्स ऑन डिफरंट पार्ट्स ऑफ द गिव्हन डोमेन इज कॉल्ड पीसवाईज डिफाईन्ड फंक्शन. म्हणजेच एखादं फंक्शन डिफाईन केलं आहे 2 or more इक्वेशनवर ऑन डिफरंट पार्ट्स ऑफ गिव्हन डोमेन. डोमेनच्या डिफरंट पार्ट्सवर इज कॉल्ड पीसवाईज डिफाईन्ड फंक्शन. त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट किंवा फर्स्ट टाईप आहे फंक्शनचा सिग्नम फंक्शन. तर सिग्नम फंक्शनचे डेफिनेशन काय आहे बघा, एफ ऑफ एक्स इक्वल टू सिग्नम ऑफ एक्स इज ए पीसवाईज फंक्शन. हे एफ ऑफ एक्स जे डिफाईन केलं आहे फंक्शन ते सिग्नम फंक्शन आहे आणि ते कसं आहे, पीसवाईज फंक्शन आहे. तर बघा इथे काय दिलं आहे, एफ ऑफ एक्स इक्वल टू -1. -1 केव्हा असेल, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0पेक्षा लहान असेल. 0 कधी असेल, इफ एक्सची व्हॅल्यू 0 असेल, आणि 1 कधी असेल, जर एक्सची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी असेल. म्हणजेच अशा पीस कटमध्ये जर एखादं फंक्शन डिफाईन केलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पीसवाईज डिफाईन्ड फंक्शन म्हणतो. आणि हे जे सिग्नम फंक्शन आहे ते आपल्याला दिलं आहे आणि ते कसं आहे -1, 0, 1 तेही त्याची काय डिफरंट पार्ट्समध्ये दिलं आहे आणि त्याच्या प्रत्येक पार्टला काहीतरी कंडिशन दिली. आता आपण याचा ग्राफ बघूयात. आता इथे -1 त्याच्यावर कंडिशन काय, एक्सची व्हॅल्यू काय 0पेक्षा लहान, म्हणजेच ते काय येईल निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर येईल. इथे बघा ग्राफमध्ये दिसते 0 इक्वल, जेव्हा एक्स इक्वल टू 0 असेल तेव्हा 0, 1 जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी असेल तर 1. ह्याचे डोमेन काय असते, आता ह्या प्लेनमध्ये हे फंक्शन आपण प्लॉट केलं आहे. आपले जे 2 डायमेन्शनल प्लेन म्हणजेच एक रिअल लाईन्स येतात त्यामध्ये, म्हणजे याचं डोमेन आर अँड रेंज काय याची -1, 0 आणि 1. तर प्रॉपर्टीज बघा याच्या, फॉर एक्स ग्रेटर दॅन 0 हे ग्राफवरून या प्रॉपर्टी दिल्यात. तर त्या बघा, फॉर एक्स ग्रेटर दॅन 0 द ग्राफ इज ए लाईन y इक्वल टू 1 अँड फॉर एक्स लेस दॅन 0 द ग्राफ इज लाईन y इक्वल टू -1. प्रॉपर्टी सेकंड, फॉर एफ ऑफ 0 इक्वल टू 0 सो पॉईंट 0, 0 शोन बाय ब्लॅक डिस्क. म्हणजेच हा आपला जो 0 ओरिजिन ब्लॅक डिस्क्स वेअर पॉईंट्स 0, -1 अँड 0, 1 आर शोन बाय व्हाईट डिस्क. आता इथे पहिले एक्स कॉर्डिनेट्स 0, 0 आहेत, कारण की आपण हे 1 आणि -1 हे जे प्लॉट केले ते वाय ॲक्सिसवर प्लॉट केले, बरोबर. तर एक्झाम्पल बघा, इफ एफ ऑफ एक्स, आता हे बघा इथे एफ ऑफ एक्स जो दिला आहे तो पण पीसवाईज फंक्शनच दिले. एफ ऑफ एक्स इक्वल टू x² + 3, त्याच्यावर कंडिशन दिली आहे एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2. सेकंड 5x + 7 एक्स, त्याच्यावर कंडिशन एक्स ग्रेटर दॅन 2. आता आपल्याला फाइंड करायचं आहे एफ ऑफ 3, एफ ऑफ 2 आणि एफ ऑफ 0. आता आपल्याला याचा ॲन्सर बघायचे, तर आपल्याला गिव्हन सोल्युशनमध्ये किंवा आपल्या क्वेश्चनमध्ये फंक्शन काय दिलं आहे, तर एफ ऑफ एक्स दिलं आहे. पण ते फंक्शन कसं दिलं आहे, पीसवाईज फंक्शन दिलं आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये 2 कंडिशन पण दिल्या आहेत एक्सवर, एक्स ग्रेटर दॅन 2 आणि एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2. तर आपल्याला पहिल्यांदा फाइंड काय करायचं आहे, एफ ऑफ 3. आता इथे बघा आपल्याला एफ ऑफ 3 तर फाइंड करायचं आहे. इथं 3 तर कुठे उल्लेखच नाही दिसत आहे, बरोबर. पण आता इथे सेकंड बघा 5x + 7, त्याच्यावर कंडिशन काय दिली आहे, एक्सची व्हॅल्यू कशी पाहिजे, ग्रेटर दॅन 2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 2पेक्षा मोठी असेल तर आपण ते फंक्शन यूज करू शकतो. आणि आपल्याला इथे 3 एक्सची व्हॅल्यू किती दिली, एफ ऑफ 3, एक्सची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजेच आपण ते फंक्शन घेऊ शकतो. तर एफ ऑफ एक्स इक्वल टू 5x + 7 एक्स ग्रेटर दॅन 2 दॅट इज 3, म्हणजेच एक्स हा काय 2पेक्षा मोठा आहे. तर एफ ऑफ 3 इक्वल टू 5 × 3 + 7 ते काय येईल, एफ ऑफ 3 इक्वल टू 15 + 7 इक्वल टू 22. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे एफ ऑफ 2. आता
फंक्शनमधला जो सेकंड पार्ट होता 5x+7 त्याच्यावर एक्सवर कंडिशन होती एक्स हा ऑलवेज ग्रेटर दॅन 2 पाहिजे, म्हणून आपण f(3) तो घेतला. पण आता आपल्याला इथे एक्स काय दिला आहे, 2 दिला आहे. आपल्याला f(2) फाइंड करायचं आहे. आता याच्यामधला फर्स्ट पार्ट बघा x²+3, त्याच्यात एक्सवर काय कंडिशन आहे, एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेऊ शकतो किंवा 2पेक्षा लहान घेऊ शकतो, म्हणजेच 1, 0, -1 अप टू आपण घेऊ शकतो. पण आता इथे आपल्याला f(2) दिला आहे, तर ते खालची तर बॅन झाली, म्हणजे ती नाहीच आहे. आता वरची एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे आपण ती घेऊ शकतो. तर f(x) = x²+3, एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2, एक्स इक्वल टू 2 आपल्याला गिवन दिला आहे आणि तो त्या 2शी इक्वल आहे. तर आपण त्याच्यामध्ये एक्स इक्वल टू 2 पुट केला तर f(2) काय येईल, 2² + 3 म्हणजे 4+3 = 7 येईल. नेक्स्ट फाइंड करायचं आपल्याला f(0). आता f(0) वर जसं सांगितलं तसं सेकंड आपण यूज करू शकतच नाहीत, कारण की एक्सची व्हॅल्यू कशी आहे, 2पेक्षा मोठी आहे. पण आपण फर्स्ट यूज करू शकतो, कारण तिथे एक्सची व्हॅल्यू 2 किंवा 2पेक्षा लहान अशी आपल्याला कंडिशन दिली. तर आता आपण त्याच्यामध्ये 0 पुट करू, तर f(x) = x²+3. आता त्याच्यामध्ये 0 पुट केला तर काय, f(0) = 0² + 3 = 3, विच इज रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. पुढचा पॉईंट किंवा पुढचे फंक्शन आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन, किंवा असं आपण त्याला म्हणू शकतो मॉड्युलस फंक्शन. आता मॉड्युलस फंक्शन म्हणजेच काय, तर मॉड्युलस फंक्शन हे असं एक फंक्शन असतं, ते मॉडमध्ये दिलेलं असतं. तिथे जर एखादी मायनस व्हॅल्यू जरी असली, समजा -1 आहे, तर ते -1 त्या मॉड्युलस साईनच्या बाहेर निघाल्यावर आपण त्याला प्लस लिहू शकतो, बरोबर. तर हे आहे मॉड्युलस फंक्शन. तर याची डेफिनेशन बघा, f(x) = mod x. आता इज ए पीसवाईज फंक्शन. हे पण एक पीसवाईज फंक्शन आहे. कसं, जर आता एक्सची व्हॅल्यू f(x) = x कधी असेल, जेव्हा एक्स काय असेल, 0 किंवा 0पेक्षा मोठा असेल, आणि -x केव्हा असेल, जेव्हा एक्सची व्हॅल्यू कशी असेल, 0पेक्षा लहान असेल. तर याचा ग्राफ पण दिला आहे. तर याची डोमेन काय आहे, R और -∞ to ∞, अँड रेंज काय आहे, क्लोज इंटरवल 0, क्लोज ओपन इंटरवल 0 to ∞. प्रॉपर्टीज बघूयात ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शनच्या. फर्स्ट प्रॉपर्टी आहे, ग्राफ ऑफ f(x) = mod x इज अ युनियन ऑफ लाईन y = x. म्हणजेच आपल्या वरचा जो ग्राफ होता त्यावरून दिली फर्स्ट प्रॉपर्टी. ग्राफ ऑफ f(x) = mod x is union of line y = x from quadrant 1 with the line y = -x from quadrant 2. आता तुम्हाला क्वाड्रंट म्हणजेच काय माहिती आहे, कारण तुम्ही ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आणि सेकंड हे चॅप्टर शिकला आहात मॅथ पार्ट फर्स्टमध्ये, तर त्याच्यावरून तुम्हाला क्वाड्रंट ही कॉन्सेप्ट तर कळलीच असेल. ॲज ओरिजिन मार्क्स द चेंज ऑफ डायरेक्शन्स ऑफ द डिफरंट लाईन्स वी कॉल इट ॲज अ क्रिटिकल पॉईंट. Property 2, graph is symmetric about y-axis. Property 3, graph of f(x) = mod of x - 3 is a graph of mod x shifted to 3 units right. The critical point is 3, 0. Property 4, f(x) = mod x represent the distance of x from origin. If f(x) = m, then it represents every x whose distance from origin is x = +m or x = -m. mod x म्हणजेच काय, त्याचे आपण त्याच्यामधली निगेटिव्ह व्हॅल्यू ही बाहेर आल्यानंतर पॉझिटिव्ह होतेच. पण आता इथे जर mod x = m असेल, तर तो काय रिप्रेझेंट करतो, एक्स डिस्टन्स रिप्रेझेंट करतो फ्रॉम ओरिजिन इज m. ते काय असतं, x = m और x = -m असू शकतं. आपल्याला ह्या फिगरमध्ये दिसते बघा, फिगर 6.40 मध्ये. प्रॉपर्टी 6, if mod x less than m, then it represents every x whose distance from origin is less than m. That is 0 less than equal to x less than m and 0 greater than equal to x greater than -m. That is x हा 2 व्हॅल्यूमध्ये लाई करतो, -m आणि m मध्ये. पण त्याच्यामधला जो इंटरवल नोटेशनमध्ये आपण लिहू शकतो, त्याच्यामध्ये तो -m आणि m हे इन्क्लूड नसणार आहेत, बरोबर. फिगरमध्ये बघा -m आणि m जिथे पॉईंट प्लॉट केले आहेत तिथे ते काय झालेत, व्हाईट डिस्कनी प्लॉट केलेत, म्हणजे तिथे ते 2 पॉईंट घेतलेले नाहीत, त्याच्या आतलेच पॉईंट आहेत.
Property 7, if mod x greater than equal to m, then it represents every x whose distance from origin is greater than or equal to m. So x greater than equal to m and x less than or equal to minus m. म्हणजेच आता इथे x हा कशा दोन सेटमध्ये जाईल बघा, एक्सची व्हॅल्यू काय आहे, एम पेक्षा एम आणि एमपेक्षा मोठी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एम इन्क्लूड असणार आहे, म्हणजे ते क्लोज इंटरवल म्हणजेच ओपन क्लोज इंटरवल येईल, कारण तो इकडे कुठपर्यंत पण जाऊ शकतो, म्हणजे तो इकडे जाणार कुठे, लेस म्हटल्यावर तो मायनस इन्फिनिटीकडे जाणार, म्हणजे ते काय येईल ओपन क्लोज इंटरवल मायनस इन्फिनिटी टू एम. आणि आता हे सेकंडसाठी काय येईल, एक्सची व्हॅल्यू मोठी आहे, कशापेक्षा मोठी आहे, सॉरी एक्सची व्हॅल्यू लेस दॅन मायनस एम, म्हणजेच ते काय येईल, therefore x belongs to minus infinity to open close interval minus infinity to m union close open interval m to infinity. फिगर मधले बघा 6.42. Property number 8, if m less than mod x less than n, then it represents all x whose distance from origin is greater than m but less than n, that is x belongs to open interval minus n to minus m union open interval mn. नाइन्थ प्रॉपर्टी बघा, ट्रायंगल इनइक्वॅलिटी. मॉड ऑफ एक्स प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड एक्स प्लस मॉड आहे, त्याला आपण ट्रायंगल इक्वॅलिटी, ही स्टँडर्ड इनइक्वॅलिटी आहे, त्याचं नाव आहे ट्रायंगल इनइक्वॅलिटी. प्रॉपर्टी 10, मॉड एक्स कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज मॉड एक्स इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर इक्वल टू, त्याला आपण कसं डिफाईन करू शकतो, मॅक्झिमम ऑफ एक्स आणि मायनस एक्स. प्रॉब्लेम बघूयात आपण आता याच्यावरचे. सॉल्व मॉड ऑफ 4x मायनस 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 3. आता तुम्ही म्हणाले याच्यामध्ये काय सॉल्व करायचं, तर आपल्याला याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, किंवा एक्स हा कोणत्या इंटरवलमध्ये लाय होतोय ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे, जर मॉड एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू एम असेल तर एक्सची व्हॅल्यू कुठे कोणत्या इंटरवलमध्ये असेल, तर एक्सची व्हॅल्यू या मायनस एम टू एम ह्या क्लोज इंटरवलमध्ये असेल, तर आपण त्याला कसं लिहू शकतो, मायनस एम लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू एम. आता आपल्याला इथे एक्स आहे 4x मायनस 5 आणि एम पण माहिती आहे, तो आहे 3, तर आपण ते इथे पुट करू, तर काय येईल, -3 लेस दॅन ऑर इक्वल टू 4x मायनस 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 गिवन म्हणजे आपल्या प्रॉपर्टीनुसार. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, पण आता आपल्या इथे 4x मायनस 5चं काय करणार, तर 4x मायनस 5 साठी आपण अगोदर 5ला कट करू. 5ला कसं कट करणार तिथून, तर आपण सगळीकडे +5 करू, तर काय येईल, -3 + 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 4x. कसं राहिलं, 4x + 5 -5 गेट कॅन्सल, लेस दॅन ऑर इक्वल टू 3 + 5 इट बिकम्स 2 लेस दॅन इक्वल टू 4x लेस दॅन ऑर इक्वल टू 8. आता इथे आपल्याला फक्त एक्सच ठेवायचं, तर त्यासाठी आपल्याला पूर्ण याला 4ने डिवाइड करावं लागेल, तर 2ला 4ने डिवाइड केलं तर राहील 1/2 लेस दॅन ऑर इक्वल टू 4/4 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 8/4 दॅट इज 2. म्हणजेच आपला एक्स हा कोणत्या इंटरवलमध्ये लाय होते, क्लोज इंटरवल 1/2 to 2. नेक्स्ट प्रॉब्लेम, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 2 इंटू मॉड एक्स प्लस 3x देन फाइंड एफ ऑफ 2, आणि सेकंड आहे एफ ऑफ -5. आपल्याला एफ ऑफ एक्स गिवन दिला आहे, त्याच्यावरून आपल्याला एफ ऑफ 2 आणि एफ ऑफ -5 ह्या दोन व्हॅल्यू फाइंड करायच्यात. तर एफ ऑफ 2 फाइंड करायचं आहे, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल, 2 पुट करावं लागेल एफ ऑफ एक्समध्ये. तर इक्वेशन 1मध्ये एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली, तर काय येईल, एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 इंटू मॉड ऑफ 2 प्लस 3 इंटू 2. मॉड 2, आता हा 2 इथे प्लसच आहे, तर तो प्लसच राहील, म्हणजेच काय एफ ऑफ 2 काय येईल, 2 इंटू 2 प्लस 3 इंटू 2 म्हणजेच 4 + 6 इक्वल टू 10 येईल. आणि एफ ऑफ 5 पुट करायचं आहे, एफ ऑफ 5 फाइंड करायचं आहे, तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची, -5. एक्सची व्हॅल्यू -5 पुट केली आपण, तर काय येईल, एफ ऑफ -5 इक्वल टू 2 इंटू मॉड ऑफ -5 प्लस 3 इंटू -5. आता हा मॉडमध्ये -5 आहे, तो आपण मॉडच्या बाहेर घेतल्यावर तो +5 होईल, म्हणजेच काय येईल 2 इंटू 5. आता 3 इंटू -5 तो काय होईल, -3 इंटू 5 म्हणजेच 10 - 15 इक्वल टू -5. पुढची डेफिनेशन आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किंवा स्टेप फंक्शन. डेफिनेशन बघा, फॉर एव्हरी रिअल एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू ग्रेटेस्ट इंटिजर एफ ऑफ एक्स इक्वल टू
तर जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स दिला आहे त्याला आपण कसं रीड करणार, इक्वल टू द ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. म्हणजे आपण असं नाही म्हणणार की तो स्क्वेअर ब्रॅकेटमधला एक्स आहे, तसं नाही, तर तो काय आहे, तो ग्रेटेस्ट इंटिजर आहे लेस दॅन ऑर इक्वल टू त्या एक्स. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लोर फंक्शन अँड रिप्रेझेंटेड बाय दोन एक्स, म्हणजे अशा स्क्वेअर ब्रॅकेट नाही तो कम्प्लीट. त्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल बघा, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 4 इंटू ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स -3 वेअर स्क्वेअर ब्रॅकेटमधील म्हणजे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ एक्स, देन फाइंड एफ ऑफ 7.2 अँड बी एफ ऑफ 0.5. वी हॅव गिव्हन दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू 4 इंटू ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन -3. आता आपल्याला माहीतच आहे त्याला काय म्हणतात, ग्रेट सिम्बॉलमध्ये म्हणजे जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स आहे त्याला आपण म्हणतो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. आता आपल्याला इथे फाइंड करायचं एफ ऑफ 7.2, म्हणजेच आपल्याला इथे एक्स कशाने रिप्लेस करावं लागेल, 7.2नी. तर आपण एक्सला रिप्लेस केलं 7.2ने तर काय 4 इंटू ग्रेटेस्ट इंटिजर पार्ट ऑफ 7.2 -3. आता 7.2चा ग्रेटेस्ट इंटिजर आपण कसा फाइंड करणार, तर ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू 7.2, म्हणजे आपल्याला त्याच्यापेक्षा काय पाहिजे, लेस दॅन ऑर इक्वल टू इंटिजर्स लेस दॅन ऑर इक्वल टू 7.2. 7.2पेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू इंटिजर्स कोणते येतील, इक्वल टू म्हटल्यावर 7 येईल, 6 येईल, 5 येईल, 4 येईल, 3 येईल, 2 येईल. पण त्या लेस इंटिजर्समधला आपल्याला कोणता इंटिजर घ्यायचा आहे, ग्रेटेस्ट घ्यायचा आहे. तर ग्रेटेस्ट कोणता येईल, 7 येईल. म्हणून आपण जो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 7.2चा आन्सर काय आहे, 7 -3. त्याचं काय येईल, एफ ऑफ 7.2 इक्वल टू 25. नेक्स्ट आहे एफ ऑफ 0.5. तर आपल्याला इथे एफ ऑफ 0.5 म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यू 0.5 पुट करावं लागेल. तर काय येईल, एफ ऑफ 0.5 इक्वल टू 4 इंटू ग्रेटेस्ट इंटिजर पार्ट ऑफ 0.5 -3. ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5. आता ग्रेटेस्ट इंटिजर फाइंड करायचं आहे कशा, लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5पेक्षा. आता 0.5पेक्षा लेस दॅन काय काय येईल, 0.5पेक्षा लेस येईल 0, -1, -2. पण त्याच्यामधला ग्रेटेस्ट कोणता येईल, -1 आणि -2 हे काही 0पेक्षा मोठे आहेत का, नाही. म्हणजेच ग्रेटेस्ट काय येईल, 0 येईल. म्हणजेच 4 इंटू ग्रेटेस्ट इंटिजर पार्ट ऑफ 0.5 इज 0. म्हणजेच 4 इंटू 0 -3 दॅट इज एफ ऑफ 0.5 इज -3. पुढची डेफिनेशन आहे फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. डेफिनेशन बघा, फॉर एव्हरी रिअल एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन एक्स इज डिफाइंड ॲज फ्रॅक्शनल पार्ट ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. म्हणजे आता बघा, जो कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण एक्स लिहिला आहे त्याला आपण काय म्हणणार, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. आणि जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे त्याला काय म्हणणार, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. तर याच्यावरचं एक एक्झाम्पल बघूयात. if f of x equal to 2 into fractional part function x plus 5x where तो स्क्वेअर कर्ली ब्रॅकेटमधील x इज अ फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन ऑफ x, देन फाइंड f ऑफ -1 असेल तर आपल्याला f ऑफ -1ची व्हॅल्यू फाइंड करायची. f ऑफ x तर दिला आहे म्हणजेच आपल्याला इथे x ऑब्विसली काय पुट करावं लागणार आहे, -1. तर आपण आता x इथे -1 पुट केला तर काय येईल, f ऑफ -1 इक्वल टू 2 इंटू फ्रॅक्शनल पार्ट ऑफ -1 प्लस 5 इंटू -1. आता फ्रॅक्शनल पार्ट ऑफ -1 डेफिनेशनमध्येच बघा, फ्रॅक्शनल पार्ट ऑफ एक्स कसं लिहिलं आहे, एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटिजर पार्ट ऑफ एक्स, बरोबर. तर ते काय येईल, 2 इंटू -1 मायनस ग्रेटेस्ट इंटिजर पार्ट ऑफ -1 मायनस 5 इक्वल टू 2 इंटू -1 प्लस 1 गेट कॅन्सल, दॅट इज एफ ऑफ -1 काय आलं आहे आपलं, -5. नेक्स्ट आहे नोट. आता याच्यामध्ये प्रॉपर्टी दिल्यात, आपण जसं अल्जेब्रा फंक्शनमध्ये बघितलं होतं एफ प्लस जी ऑफ एक्स, ते कसं लिहिलं आपण एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. पण आता इथे कसं दिलं एफ ऑफ एक्स प्लस वाय. तर हे एफ ऑफ एक्स प्लस वायला आपण कसं लिहू शकतो, एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय आणि त्याचे फंक्शन आहे के एक्स. सिमिलरली एफ ऑफ एक्स प्लस वाय, एफ ऑफ एक्स इंटू वाय, एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ वाय, एक्स रेस टू एन, एफ ऑफ एक्स वाय, एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय इक्वल, त्याचं एफ ऑफ एक्स काय, लॉग ऑफ एक्स. नोट 2, इफ नंबर ऑफ ए इक्वल टू एम अँड नंबर ऑफ बी इक्वल टू एन, देन
number of functions from a and b is n raised to m b. Note b, for m less than or equal to n, number of 1 functions is n factorial upon n minus m factorial. For m greater than n, number of 1 function is 0. d, for m greater than equal to n, number of onto functions are n raised to m minus nc1 n minus 1 raised to m plus nc2 n minus 2 raised to m minus nc3 n minus 3 raised to m plus up to so on minus 1 raised to n minus 1 nc n minus 1. e, for m less than n, number of onto functions are 0. f, number of constant functions is m. 3, characteristics and mantissa of common logarithm log of base 10 as x equal to greatest integer function plus fractional part function. Log of base 10 of x equal to, we can write this x define केला आहे कसा, x equal to greatest integer function plus fractional part function, where integral part of this greatest integer function of log to the base 10 log of x to the base 10 is called characteristic, and fractional part जो आहे याच्यामधला त्याला काय म्हणतात मॅन्टिसा. थँक्यू.